Hello everyone. Welcome to our High Five Learning Series. कंपनीचे यश हे तिचे कर्मचारी एकत्रितपणे आणि एक टीम म्हणून सर्व स्तरांवर किती चांगले काम करतात यावर अवलंबून असते. जे कर्मचारी एक टीम म्हणून एकत्र काम करत नाही, त्यांची व्यावसायिक उद्दिष्टे व उपक्रम साध्य होण्याची शक्यता कमी असते व कामाच्या ठिकाणी नकारात्मक आणि विपदाग्रस्त वातावरण निर्माण होऊ शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चांगल्या आणि वाईट टीमवर्कशी संबंधित काही गुणधर्मांवर चर्चा करणार आहोत. चला सुरुवात करूया. टीम किंवा वर्कटीम म्हणजे पूरक कौशल्ये असलेल्या लोकांचा समूह जे विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी एकत्रित काम करतात. वर्किंग ग्रुपचे सदस्य स्वतंत्रपणे काम करतात आणि प्रामुख्याने माहिती तसेच कल्पनांची देवाणघेवाण शेअर करण्यासाठी भेटतात. चांगल्या विरुद्ध वाईट टीमवर्कची प्रमुख वैशिष्ट्ये. क्रमांक 1. विचारांची देवाणघेवाण शेअर करणे. एक चांगली टीम चांगल्या कल्पना तसेच विचारांची देवाणघेवाण करते, तर एक वाईट टीम गप्पाटप्पा करते, समस्यांबद्दल बोलते आणि एकमेकांना दोष देते. एक चांगली टीम आपल्या चुकांमधून शिकते, नवीन कल्पनांची देवाणघेवाण करते तसेच त्याचा उपयोग करते व सकारात्मक दृष्टिकोन राखते. जेव्हा जेव्हा वाईट टीम अपयशी ठरतात, तेव्हा ते एकमेकांना दोष देतात. क्रमांक 2. यशाचा आनंद साजरा करणे. एक चांगली टीम एकमेकांना प्रोत्साहन देते व एकमेकांच्या यशातून कल्पना घेते, तर एक वाईट टीम नेहमीच इतरांच्या यशाचा हेवा करते. चांगली टीम निरोगी स्तरावरील स्पर्धा राखते. वाईट टीमतील सदस्य नाराज होतात जेव्हा इतर लोक चांगले काम करतात. क्रमांक 3. वचनबद्धता. एक चांगली टीम आपले ध्येय साध्य करण्यासाठी एकत्र काम करते, तर एक वाईट टीम स्वतःच्या स्वार्थावर लक्ष केंद्रित करते. एक चांगली टीम हे जाणते की यशासाठी वचनबद्धता अनिवार्य आहे. वाईट टीम कोणतेही आश्वासन देत नाही. क्रमांक 4. जोखीम घेणे. एक चांगली टीम उच्च जोखीम आव्हाने स्वीकारेल, तर एक वाईट टीम एकत्र नियोजन करणार नाही आणि स्पर्धा गमावेल. चांगल्या टीमचे लीडर्स हे असे असतात जे नेहमीच जोखीम घेण्यास तयार असतात, तर दुसरीकडे वाईट टीमचे लीडर्स नेहमीच जोखीम पत्करण्याची कारणे शोधतात. क्रमांक 5. प्रगतीला प्राधान्य देणारे. एक चांगली टीम आपल्या सदस्यांना प्रगत होण्यास मदत करते, तर एक वाईट टीम आपल्या टीम मधील सहकायांच्या प्रगतीची पर्वा करत नाही. चांगल्या टीम मधील सदस्य एकमेकांना पुढे नेत राहतात, कारण एकमेकांच्या प्रगतीसाठी मदत करणे व अधिकाधिक काम करणे हे त्यांचे नैतिक कर्तव्य आहे. ज्या टीम चांगल्या नाहीत त्या एकमेकांच्या प्रगतीसाठी मदत करत नाही. क्रमांक 6. मुक्त संवाद. चांगली टीम संवाद साधणे सोपे करते. ज्या टीम मध्ये मुक्त संस्कृती नसते त्या अपयशी ठरतात. चांगल्या टीम मध्ये सदस्य नेहमीच सुधारणेच्या कल्पनांविषयी बोलण्यास तयार असतात, तर वाईट टीम मध्ये सदस्य एकमेकांना त्रास देण्यासाठी गलिच्छ खेळी खेळतात. क्रमांक 7. पर्यायांचे अन्वेषण एक्सप्लोर करणे. आकर्षणाच्या नियमानुसार तुम्ही जे विचार करता ते खरे ठरते. चांगले सहकारी टीममेट नेहमीच प्रत्येक परिस्थितीत संधी पाहतात, तर त्यांच्यापेक्षा वेगळे असलेले लोक नेहमीच समस्या पाहतात. चांगले टीम सदस्य मेंबर्स प्रत्येक परिस्थितीत संधी शोधतात, तर वाईट टीम सदस्य मेंबर्स त्यांच्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीला दोष देण्याचे मार्ग शोधतात. क्रमांक 8. शिकण्याची क्षमता. चांगल्या टीम शिकण्याचे मार्ग शोधतात, तर वाईट टीम शिकण्याचे सबबी शोधतात. जीवनात तुम्हाला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी शिकणे ही पहिली पायरी आहे, परंतु वाईट टीम मधील लोक अधिक माहिती मिळविण्याची अथवा त्यांची कौशल्ये सुधारण्याची पर्वा करत नाहीत. क्रमांक 9. सकारात्मक विचार. एक चांगली टीम सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांनी बनते. चांगल्या टीममध्ये लोक सकारात्मक बोलतात आणि विचार करतात, तर वाईट टीममध्ये लोक अपयशाची चिंता करतात. जेव्हा वाईट टीममध्ये वाईट गोष्टींची चर्चा केली जाते आणि त्यांना दाबून ठेवले जाते, तेव्हा चांगल्या गोष्टी घडणे अशक्य आहे. क्रमांक 10. नकारात्मक परिणाम. जेव्हा लोक एकत्र चांगले काम करत नाही, तेव्हा ते टीममध्ये, विभागात आणि संपूर्ण कंपनीमध्ये गोंधळ निर्माण करू शकतात. विभागांमधील खराब टीमवर्कची सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे योग्य माहितीची देवाणघेवाण शेअर करणे आणि एकमेकांच्या गरजा समन्वयित करणे. व्यवसाय त्यांचे पैसे गमावू शकतात जर व्यवसायांनी समस्या सोडवल्या नाहीत आणि त्या सोडवण्यासाठी पावले उचलली नाहीत, जसे की एकमेकांशी बोलणे किंवा एक टीम म्हणून कामगिरी करणे. खराब टीमवर्क हे स्पष्ट योजनेचा अभाव व ध्येय आणि अपेक्षा स्पष्टपणे सांगण्यात अयशस्वी झाल्यामुळे होते. सततच्या अभिप्राय प्रणालीमुळे लोकांनी काय चांगले केले आहे आणि त्यांनी ते किती चांगले केले आहे याद्वारे टीमच्या वातावरणामधील खराब टीमवर्क आणि अपयश टाळू शकते. उत्तम नेतृत्व कौशल्ये व रचनात्मक पद्धतीने संघर्ष सोडवण्याची क्षमता असलेल्या उत्पादक टीम आणि कंपनी संस्कृती तयार करणे शक्य आहे.
Thank you for watching the High 5 Learning Series.